Hi friends, a very good morning. My dear friends, last lecture we were saw the background and the first half part of the There is Another Sky. This poem is written by Emily Dickinson. My dear friends, I have already told you Emily Dickinson was a very famous poet. It was written in a very different sections or the different angles in the lectures or the literatures. My dear friends, when we were saw the part of the poem section, at that time we will understand that this writer or this poet has a very significant importance in a Britain literature or in English literature, because Emily Dickinson was a very optimistic writer, when we were saw their literature was a victim of a very optimistic note. It has a very negative approach in their section or in their writing section. So if we have understand that why the writer was selected this subject to write the poem, because when we are addressing to our family members, you will take an example of like as one small brother, one small sister, or any younger brother and sister. They don't have understand the emotions, or they don't have understand the vital role which they are playing into their family. So the writer here is trying to impress her brother, which was become a very optimistic note in their life. The brother was already left their home. We should not understand we will not understand what is the exactly reasons for why the brother was left their house or their home, for which reason we not understanding. एमिली डिकिन्सनचे जे भाऊ आहेत ते एमिली डिकिन्सनचे भाऊ एक अतिशय आपण म्हणू शकतो की निराशावादी जीवन जगणारे भाऊ होते. आणि इवन एमिली डिकिन्सन स्वतःसुद्धा एक अतिशय आपण म्हणू शकतो की निराशावादी जीवन जगणारी लेखिका होत्या. आणि त्यांच्याकडे असे काही विषय होते की जे विषय निराशावादी आणि वास्तववादीला स्पर्श करणारे होते. आपण जरा एमिली डिकिन्सन यांचं लिटरेचर, यांचं साहित्य आपण बघायचं म्हणलं तर ते आपण म्हणू शकतो की जवळजवळ 1800च्या वरती त्यांनी कविता लिहिलेलं आहे. आणि बऱ्याच अशा पद्धतीचं रायटिंग सेक्शन त्यांनी आपल्या कवितेमधनं पूर्ण केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. 19व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये एमिली डिकिन्सन यांनी अतिशय ऑप्टिमिस्टिक म्हणजे निराशावादी प्रकारचं लिखाण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. विद्यार्थी मित्रहो, एमिली डिकिन्सन ह्या अशा पद्धतीच्या वास्तववादी लेखिका होत्या, वास्तववादी कवयित्री होत्या की इवन छोट्या गोष्टीवरती ते स्वतःसुद्धा कविता रचायच्या. इवन ज्या वेळेला आपण बाजार आणायला बाजारात जातो आणि त्याची जी काही लिस्ट असते त्या लिस्टच्या कागदाच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा लेखिकेंनी कविता रचलेल्या आपल्याला बघायला मिळायच्या. अतिशय वास्तववादी लेखिका किंवा कवयित्री ह्या एमिली डिकिन्सन होत्या. विद्यार्थी मित्र हो, ज्या वेळेला आपण यांचा विचार करतो, एमिली डिकिन्सन यांचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अतिशय छोटं एक सिंपल उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की एखादं कागद ज्या वेळेला स्क्वेअर पांढरं कागद असतं, त्यावेळेला पांढऱ्या कागदावरच्या वरती आपण ज्या वेळेला एखादा शब्द लिहितो त्यावेळेला तो पांढरा शब्द काय आपल्याला बनवतो किंवा
काय आपल्याला त्याच्यापासून समजायचं असतं हे आपल्याला त्या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात येतं. कारण की ज्या वेळेला एखादा शब्द आपण पांढऱ्या कागदावरती लिहितो त्यावेळेला तो पांढरा कागद हा पांढरा कागद उरत नाही आहे, तर तो एक प्रकारच्या नवीन लिखाणाला केलेली सुरुवात असते. याचा अर्थ काय की बाबा ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट काहीतरी घडवायचं म्हणलं, क्रिएटिव्हिटी आपण ज्या वेळेला म्हणतो, क्रिएटिव्ह पॉवर ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला क्रिएटिव्हिटी पॉवरचा आपण कुठून तरी शोध लावायला पाहिजे किंवा कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येकाचे अँगल्स वेगवेगळे असतात विद्यार्थी मित्र. प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. प्रत्येकाचा आयुष्याचा बघण्याकडे दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, जितक्या प्रवृत्ती तितक्याच अनेक प्रकारच्या टेंडन्सी आपल्याला आयुष्यामध्ये बघायला मिळत असतात. याही ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधं आणि छोटं सिंपल एक उदाहरण आपण घेऊन बघूयात. एखादा व्यक्ती एखादा ग्लास पाणी घेतो आणि त्या ग्लासाच्या ज्या वेळेला आपण पाणी ओतलेलं असतो त्यावेळेला एखादा व्यक्ती अर्धवट ग्लास पाणी घेतलं आपण आणि समोरच्या व्यक्तीला विचारलं, दोन व्यक्तीला विचारलं की बाबा याच्यामध्ये नेमका फरक काय दिसतो तुम्हाला, तर एखादा त्याच्यातील पहिला व्यक्ती उत्तर देईल की मला अर्ध ग्लास भरलेला आढळून येतो आणि दुसरा व्यक्ती उत्तर देईल की मला राहिलेला अर्धा ग्लास हा रिकामा राहिलेला आहे. खालचं भरलेलं नाही आहे परंतु वरती अर्धा रिकामा राहिलेला आहे. याचा अर्थ ज्या सोसायटीमध्ये आपण वास्तव्य करत असतो, ज्या सोसायटीमध्ये आपण जीवन जगत असतो, त्या सोसायटीचा ज्या वेळेला आपण विचार करतो की बोथ लेवल पीपल आर कॉलिंग ऑफ देम, की समाज हा दोन्हीकडून बोलणारा असतो. आणि याही ठिकाणी आपल्याला तेच बघायला मिळते की दोन्ही दृष्टिकोनातनं ज्या वेळेला आपण विचार करतो ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात की लोक चांगलेही बोलत असतात आणि लोक वाईटही बोलत असतात. जितक्या प्रवृत्ती तितक्या व्यक्ती तितक्याच टेंडन्सी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि एमिली डिकिन्सन यांनी यांच्या कवितामध्ये किंवा त्यांच्या कवितेमध्ये हेच आपल्या भावाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. देर इज द अनादर स्काय, वाय यू हॅव वरीड सो मच, वाय यू आर टेकिंग अ लॉट ऑफ टेन्शन, because when we are living on this planet, each and every people have a different type of tensions they carry them. ज्या वेळेला आपण या पृथ्वी तलावावरती जीवन जगायला येतो, या पृथ्वी प्लॅनेटवरती या ग्रहावरती जीवन जगायला येतो, त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला तितक्याशा पद्धतीचं तणाव हे असतं. प्रत्येक व्यक्तीला एक वेगळ्या प्रकारचं जीवन दिलं गेलेलं असतं. मग ते निसर्गाची देण असेल किंवा कोणी असू दे. दोन जुळ्या भावांना सुद्धा एखाद्या सारख्या पद्धतीचं जीवन जगता येत नाही. याचा अर्थ असा आहे की एकाच पद्धतीचं एकाच प्रकारचं जीवन आपण कधी जगू शकत नाही, मग तो कोणीही असू दे. आणि या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. देर इज अनादर स्काय एव्हर सेरन अँड फेअर. देर इज अनादर स्काय. इफ यू वॉन्ट टू टेक अ न्यू जंप इन दिस स्काय, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट, so you will start from this moment. Why are you worrying so much? Because when we are living on this planet, at that time each and every man has a mistake. Each and every man were mistaken here. When mistake is a different type of, चूक भलेही वेगवेगळी असेल, परंतु पृथ्वी तलावावरती जीवन जगण्यास आलेला प्रत्येक व्यक्ती हा या ठिकाणी चुकलेला असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती चूक करत असतो. मग सगळे चुकत जर असतील तर मग आपण इतकं टेन्शन घेऊन तणाव घेऊन का जीवन जगायचं असतं? कारण की लेखिकेचा भाऊ या ठिकाणी घर सोडून निघून गेलेला आहे. आपण अनेक समाजामध्ये अशा अनेक प्रश्न बघतो, अशा अनेक परिस्थिती बघतो की ज्या वेळेला घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर अनेक वेळा एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेलेली असते आणि मग घरातलं मोठं माणूस त्याला सांगून किंवा त्याला
एक पद्धतीचं आपण म्हणतो की धीर देऊन घरी परत आणण्याचा प्रयत्न करत असतो. रागाच्या भारामध्ये व्यक्ती घर सोडून निघून जातो, परंतु त्या घरातील जो काही मोठा व्यक्ती आहे तो मोठा व्यक्ती त्याचं सांत्वन करून, त्याचा राग कमी करून, शांत करून त्याला घरी परत आणण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी कवयित्रीने ती भूमिका बजावलेली आहे. टफ इट बी डार्कनेस देअर, नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट्स, अ स्टीम, here is a little forest whose leaf is evergreen. इट मीन्स नेहमी आपण चांगल्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. आता इथं थोडंसं ऑब्जेक्ट सांगितलेलं आहे. नेवर फेडेड द फॉरेस्ट. तुम्ही कधीही सुरकुतलेल्या जंगलाचा किंवा घडून वाळून गेलेल्या जंगलाचा विचार करायचा नाही, कारण की आपल्याला त्याच जंगलामध्ये फुटणारी पालवीसुद्धा आपल्याला बघायला मिळत असते. आपण अनेक वेळा पण म्हणतो की बाबा आपल्याकडे काय नाही या गोष्टीचा आपण बऱ्याच वेळा ढाल बनवतो. ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, त्या पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करून आपण ते जीवन जगत नाही. इथं आपल्याला सांगायचं आहे की बाबा या ठिकाणी अनेक उदाहरणं आपण बघतो. रोडवरून चालत असताना आपण आपल्यापेक्षा वेगवेगळ्या परिस्थितीनं खाली असलेल्या माणसाकडे बघून आपण जीवन जगायला पाहिजे, पण आपण उलट करतो. आपण आपल्यापेक्षा वरील असलेल्या माणसाकडे बघून जीवन जगायला सुरुवात करू. बऱ्याच वेळा माणसाकडे काय आहे यापेक्षा काय नाही हे जास्त त्याचं दुःखाचं कारण ठरू शकतं. आणि आपण बऱ्याच वेळा उदाहरणं बघितलेलं आहे की आपल्याकडे एखादी सायकल असेल तर आपण चालत जाणाऱ्या व्यक्तीकडे बघून आपण धन्य मानलं पाहिजे की बाबा वी हॅव लिटल बिट अ मोटर बायसिकल. For that we will be reach at my destination, but we are not doing at that time. We are thinking about if I have a motorbike or motor bicycle, so I will be go there at the time. It means आपण आपल्याकडे असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे आणि मग आपण जीवन जगलं पाहिजे. अतिशय इन्स्पिरेशनल पोएम ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हियर इज हुज लीफ इज एव्हरग्रीन. आपल्याकडे असं जंगल आहे, असे एक निसर्ग आहे ज्या निसर्गाचं पानं सदा हिरवळ असतात, परंतु आपण काय करतो ते सदा हिरवळ असलेलं जे काही नॅचरल ब्युटिफुल आहे ते ब्युटिफुल नॅचरल सिस्टम सोडतो आणि मग जे काही आपल्याकडे फेडेड फॉरेस्ट आहेत, जे काही जुळून गेलेले जे काही जंगल आहेत त्या जंगलाचा आपण विचार करत बसतो. हियर इज अ ब्रायटर गार्डन वेअर नॉट अ फ्रोस्ट हॅज बीन. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स आय हिअर द ब्राईट बिहम. प्रिथी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. इट मीन्स रिपीटेडली द रायटर, द पोएट इज कॉलिंग देअर ब्रदर, प्लीज कम टू माय गार्डन. गार्डन इट मीन्स लिटल बिट इज अवर हाऊस. आपल्या घराचं आपण परत आलं पाहिजे. अशा अतिशय छान कविता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, म्हणून आपण या ठिकाणी ही कविता बघूयात. इतकंच या प्रेडला बघून थांबूयात. राहिलेला पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघूयात. तोपर्यंत थँक्यू.